ॲल्युमिनियम हे फ्युचर आहे, ॲल्युमिनियम हे भविष्य आहे, कारण हे ॲल्युमिनियम हे लाईट वेट आहे. काय डावोसला सगळ्या भारतीय कंपन्या आहेत, मुंबईतल्याच कंपन्या आहेत, लोढा बिल्डरसारखे बिल्डर जे आहे, मंत्रालयासमोर त्यांचं ऑफिस आहे, त्यांच्याबरोबर तुम्ही करार करता आणि हे डावोसचं केलं, डावोसमध्ये जाऊन केलं असा डंका वाजवत आहे. याला काय म्हणायचं? की एक जगभराचं मेल्टिंग पॉट आहे, जिथे जगभरातली सगळी हुज हू लीडर एका ठिकाणी ह्या 4 दिवसासाठी येतात. बीडच्या माणसाला, सांगलीच्या, कोल्हापूरच्या माणसाला उद्योजक वाढला, पैसा आला, तर असं वाटतं राजकारणामध्ये जावं असं वाटतं. तर तसे काही संकेत देवेंद्रजींनी तुम्हाला काही दिलेले आहेत का? याच्यामध्ये मग तुमची जी इच्छा आहे ती इच्छा देवेंद्रजींकडे तुम्ही व्यक्त केली की नाही? मला त्या सुप्याच्या कार्यक्रमामध्ये दिसूनच आली. दूरदृष्टी का कृपादृष्टी काय म्हणायचं? की सुप्यासारखी जी MIDC आहे, जी MIDC आता 5 स्टार MIDC म्हणून देखील आता परिचित आहे, त्या ठिकाणी काही गुंड लोक येतात, माथाडी येते, उद्योजकांना त्रास होतो. तुम्हाला वैयक्तिक असा अनुभव आला? काही काही ठिकाणी तर धमक्या, काही काही ठिकाणी तर कुठे शस्त्र, म्हणजे तुम्हाला धमकी देण्यासाठी कुठंतरी असं असं वर करणं, मग ती तुम्हाला काहीतरी शस्त्र दाखवणं, या गोष्टी पण झाल्या ना, नाही असं नाही. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर त्या आकांनावरती काय प्रतिबंध बसला की नाही तुम्हाला? नंतरचं तुमचं रिडिंग मला असं वाटतं नक्कीच बसला. म्हणजे आता शांततेमध्ये बरेचसे लोक येतात, विचारतात की साहेब प्रोसिजर काय आहे. तेव्हाचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पण चांगलं सहकार्य केलं. सुभाष देसाई की उदय सामंत, चांगलं सहकार्य कोणाचं मिळालं? BMW मध्ये तर त्या काळामध्ये मला सांगायला इथे नक्कीच नमूद करायला आवडेल की बियर पण अलाउड होती, एक बियर प्यायला अलाउड होती कामगारांना सुद्धा. अच्छा. पण त्याला एक लिमिट होती, त्याच्यानंतर त्याच्या पुढे जायचं नाही. ही योजना आपल्याकडे आणू शकतो आपण. उदय सामंतने असं काय म्हणलं की तुम्हाला COP मध्ये घ्यायला लोक विरोध करत होते? काय किस्सा नक्की COP चा तो? की मागच्या 10 वर्षामध्ये एक विचार घेऊन आला भरत, पण त्याला परत पण पाठवण्याचा कार्यक्रम सुरू होता. आता मी प्रत्येकाला सांगत असतो घाबरायचं नाही आणि येस सर म्हणायचं नाही, नो सर पण म्हणायला शिका. कारण येस सर म्हटलं की काय होतं, सगळंच गोष्ट आपण करण्यात होऊ शकतं का, काही गोष्टी अशक्य असतात. बरोबर. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अ बिझनेस महाराजाज या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी पुण्यामध्ये आहे आणि या सगळ्या पुण्यामध्ये एखाद्या परळी गावातनं येऊन आपलं नावलौकिक वाढवणं, आपला उद्योगाचा डंका हा डावोसमध्ये वाजवणं, महाराष्ट्राच्या उद्योग धोरणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणं, उद्योजक घडवणं, विद्यार्थ्यांना प्रेरणा देणं, असं जे एक व्यक्तिमत्व आज माझ्यासोबत आहे. त्यांचं नाव आहे भरत गीते आणि त्यांची एकच किंवा 2 शब्दामध्ये जी ओळख आहे, ॲल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया, अशी त्यांची ती ओळख त्यांना मिळालेली आहे. आणि त्यांचा हा एकूण सगळा प्रवास, इंजिनियर, जर्मनीमध्ये नोकरी, स्वतःचा उद्योग आणि आता त्या उद्योगाचा विस्तार, अशा साऱ्या बाबींवर तुमच्याशी आम्ही बोलणार आहोत. हा पॉडकास्ट नक्की बघा. तुमच्या सगळ्या समस्यांना किंवा ज्यांना उद्योग तयार, स्वतःला उद्योजक व्हायचं आहे, त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरं गीते सर यांच्याकडे मिळतील. गीते सर, तुमचं लेट्स अवर खूप खूप स्वागत. धन्यवाद योगेशजी. तुमचा आम्ही 8 फेब्रुवारीला कार्यक्रम पाहिला. हो. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या कार्यक्रमाला आले होते. सुपा या ठिकाणी त्या तुमच्या दुसऱ्या फॅक्टरीचं उद्घाटन झालेलं होतं. एक परळीमधला आलेला मुलगा 2-2 फॅक्टरी चालवतो आहे. हे त्या वयाच्या काय, आता तुमचं 35-38 वय, 40 वय आहे. तो वयाच्या 10व्या-12व्या वर्षी वाटलं होतं की आपल्याला असं काहीतरी करायचं आहे पुढे आयुष्यामध्ये? तसं पाहायला गेलं तर मी 10 वर्षाचा असताना मला कुठेतरी कंडक्टर की कुठेतरी टेलर एवढंच माझी जेवढी असं म्हणतो ना आपण, जेवढी आपली कक्षा होती त्यामध्ये हेच मला दिसायचं. पण मला कुठेतरी असं वाटायचं की ह्या कक्षा आपल्याला रुंदवायच्या आहेत.
आणि आपला हा जन्म ह्या लहान ठिकाणी झाला आहे, पण आपल्याला जगभर काहीतरी शिकायला जायचं आहे. ही मात्र कुतूहल आणि ही एक कल्पना माझ्या मनात होती. पण असं काहीतरी एक फार मोठं काही करेल असं कधी जाणवलं नव्हतं. शिक्षणाचं महत्त्व मात्र वडिलांनी चांगलं दिलं होतं. मग COEP ते जर्मनी हा प्रवास कसा ठरला किंवा BMWमध्ये जायचं ती काय संधी आली होती, तुम्हाला काय इंटर्नशिपसाठी जायचं होतं, तर ते नक्की काय घडलं होतं? आता जसं ॲक्सिडेंटली किंवा अपघातानेच मेटलर्जीमध्ये पडलो तसंच जर्मनीमध्ये पण पडलो, पण ते विचार करून पडलो. कसं झालं की सगळ्यांना अट्रॅक्शन 2000च्या त्या दशकामध्ये अमेरिकेचंच होतं. अमेरिकेमध्ये जायचं, पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं, तुम्ही जसं म्हणताय तसं फील्ड चेंज करायचं, जे मला माझ्या तत्वांना कधी पटलंच नाही. मला असं वाटायचं की मी मेटलर्जिस्ट आहे तर मेटलर्जिस्ट म्हणूनच काम केलं पाहिजे. त्यामुळेच किंबहुना काय होईना मुख्यमंत्र्यांनी रिसेंटली झालेल्या सुप्याच्या उद्घाटनामध्ये म्हटलं की त्यांचं डोमेन नॉलेज खूप पक्का आहे. मला आनंद वाटला की मला कुणीतरी त्याच्यावर शाबासकी दिली. डोमेन नॉलेज मधनं काय आहे ना, IT मध्ये पळायचं, बँकिंग मध्ये जायचं हे मला कधी आवडायचं नाही, पण अमेरिकेमध्ये जायचं ठरलं होतं. पण मला आमचे भारत फोर्जमध्ये इंटर्नशिप करत असताना डॉक्टर PS राव हे खूप चांगले रिनाऊंड मेटलर्जिस्ट होते भारतातले, ज्यांना बाबा कल्याणी पण खूप मानायचे. आता ते हयातीत नाही आहेत राव सर, पण आता मी एक 2-4 वर्षापूर्वी बाबा कल्याणी सरांना भेटलो तर त्यावेळी सुद्धा त्यांनी उल्लेख केला माझा बेस्ट मेटलर्जिस्ट होता तो. तर अशा माणसाने मला गाईड केलं की तुला जर्मनीला जायला पाहिजे, तुला RWTH आखनला जायला पाहिजे, कारण मेटलर्जीचं ते माहेर घर आहे, तिथे तुला म्हणजे पंढरी मिळेल मेटलर्जीची. असं म्हणल्यामुळे मग मी मेटलर्जीमध्ये आपल्याला इथे एज्युकेशन जर घ्यायचं असेल तर जर्मनी चांगलं आहे म्हणून मी जर्मन भाषा शिकून त्या दिशेने शेवटच्या वर्षी माझा मार्ग शोधायला लागलो. मग तिथला मार्ग कसा होता? मग तिथला मार्ग म्हणजे ज्यांनी आता 5-10 किलोमीटर पण बघितलेले नाही, ज्यांना आपल्याला कधी अंतर वडिलांच्या परिस्थितीमुळे घरच्या एवढी भावंड शिकवायची, त्यामुळे मला आणखी आठवतं की एक सफरचंद 4 सफरचंद आले तर ते काप करून जेव्हा 8 जणांमध्ये वाटले जायचे तेव्हा ते सर्वांना एवढ्या छोट्या छोट्या फोडी यायच्या. त्यामुळे आपल्याला कसं आहे ना की कधी अंतर लांबपर्यंत माहीत नव्हतं. त्यामुळे जेव्हा जर्मनीचा प्रवास आणि पहिला विमानाचा प्रवास तो असा गोष्ट आहे 2004-05 मध्ये, त्यावेळी पहिला प्रवास विमानाचा, ते पण विदेशाचा, वाया दुबई. आणि दुबईला ते उतरणं, पुन्हा नंतर रात्रीच्या वेळी त्या इराण इराक ह्या प्रदेशामध्ये टिमटिम करणाऱ्या लाईट आणि ती डोंगराचा भाग, मला असं वाटायला लागलं की कुठल्या कोपऱ्यामध्ये आपल्याला फेकलं जातंय काय माहीत नाही. पण जेव्हा जर्मनीमध्ये उतरलो ना तर अक्षरशः डोळे असे वाटले की निर्मळ झालेत. अरे वा, एवढा सुंदर देश, एवढं ते ऑक्टोबर महिना होता, ऑटम, पानझड होत असते, ते कलरफुल पानं पडायला लागलेले असतात. एक अनोखा अनुभव होता आणि त्या दिवशीपासून काहीतरी असं वाटायला लागलं की या देशातलं काहीतरी आपल्या देशात घेऊन जायचं. म्हणजे हे सगळं आपल्या देशात का नाही, ही पहिल्या दिवशीपासूनची एक माझी नेहमीची जिद्द राहिली. पण त्यामध्ये BMW मध्ये प्रवेश कसा काय झाला मग तुमचा? RWTH आखन हे एक असं विद्यापीठ आहे की युरोपियन पूर्ण कॉन्टिनेंटमध्ये त्या प्रभागामध्ये खूप प्रसिद्ध आहे, मेटलर्जीसाठी चांगलं आहे. मला असं वाटायचं की आपण जर इंटर्नशिप किंवा पहिला आपला जॉब जो आहे ना तो चांगल्याच ठिकाणी असला पाहिजे. मग BMW तर ऑटोमोटिव्ह कंपनी आहे, ऑटोमोबाईल आहे, कार बनवणारी आहे. मी तर मेटलर्जिस्ट होतो. मला त्या दरम्यान असंही कळालं की ॲल्युमिनियम हे फ्युचर आहे, ॲल्युमिनियम हे भविष्य आहे, कारण हे ॲल्युमिनियम हे लाईट वेट आहे, हलकं आहे, करोजन होत नाही, त्याला गंज चढत नाही, त्याचा वेट टू स्ट्रेंथ रेशो चांगला आहे, तुमचं मेंटेनन्स कमी लागतं वजन कमी असल्यामुळे. त्यामुळे इकडे माझा कसे प्रवास सुरू झाला की मला आता मेटलर्जीमध्ये ॲल्युमिनियममध्ये काम करायचं आहे. आणि त्यामध्ये BMW इंजिन ब्लॉक आणि सिलेंडर हेड हे लांडसूट सारख्या एका छोट्याशा शहरामध्ये, म्युनिकपासून एक 70-80 किलोमीटरवर हे शहर आहे, तिथे मी ॲप्लिकेशन केलं आणि मला नशिबाने ते ॲडमिशन भेटलं. कारण BMW सारख्या ठिकाणी इंटर्नशिप भारतीयांना मिळणं हे फार अवघड होतं. तो पायंडा मी आज तयार केला आणि मला आज आनंद वाटतोय सांगायला की आज एक कोल्हापूरची मुलगी सुद्धा माझ्या पावलावर पाऊल टाकून त्याच BMW मध्ये इंटर्नशिप 4-5 वर्षापूर्वी केली. जर्मन भाषा शिकले? जर्मन भाषा जाण्याच्या आधीच थोडीशी शिकलो आणि
नेहमीच आपल्याला काहीतरी असं वाटायचं की आपण ज्या देशामध्ये तिथली भाषा आली पाहिजे. ओके. मग सुरुवातीला बेकरीमध्ये जाऊन थोडंसं ट्राय करायचं, झिशर, शुअर, गेनाऊ, एक्झॅक्टली, असं काहीतरी गुटन मॉर्गन, गुड मॉर्निंग, असं थोडं प्रयत्न करत. काय बेकरीवाल्याला तर काय आपल्याला पैसे द्यायचे, त्याच्यामुळे त्याच्याबरोबर अनुभव काही घ्यायला किंवा चुकलं तरी काही चिंता नाही. नवीन भाषा शिकायची असेल तर बेकरीवाला पानवाला गाठावा. तर तिथे आपला सराव करत राहिलो. ह्या विद्यापीठामध्ये असं होतं की तुम्हाला कंपल्सरी ती लँग्वेजची पण एक्झाम पास करावी लागत होती, त्यामुळे तिथे पण शिकण्यात आलं. सर्वात जास्त चांगला अनुभव बोली भाषेचा BMW मध्ये आला. BMWच्या त्या ग्रामीण भागामध्ये तो प्लांट जो होता ना, तिथे दुसरी भाषा ती बोलायलाच तयार नाही. माझा जो सुपरवायझर होता तो मला म्हणायचा, अरे हे सर्व मंडळी रात्री जे इंग्लिशच्या क्लासला जातात पण तुझ्याबरोबर इंग्लिश नाही बोलणार. मी म्हणलं आता माझ्याकडे काही पर्याय नाही, मीच जर्मन बोलतो आणि मला जेवढी येते जेमतेम. आणि काय आहे माहिती आहे का योगेशी, याच्यामध्ये रिजनल, आपल्याकडे कसं मराठवाडी ॲक्सेंट वेगळा, उत्तर महाराष्ट्र वेगळा, तसं ते बवेरियन ॲक्सेंट वेगळा. तो मला फार अवघड जायला लागला. ती काही फार जास्त हायेस्ट लेवलची जर्मन नाही. हायेस्ट लेवलची जर्मन नॉर्थ जर्मनीमध्ये बोलली जाते, जी आपण क्लासरूममध्ये शिकतो. मग पुण्यामध्ये शिकतो. तर पुणे तर माहेरघरच आहे जर्मनीचं. जर्मन भाषा ही पुण्यामध्ये सगळ्यात जास्त भारतामध्ये शिकवली जात असेल. तर मला असं वाटतं की मी ती लोकल भाषा शिकल्यामुळे त्यांच्यामध्ये मिक्सअप झालो. एक काळ असा आला की एक एम्प्लॉई सबॅटिकलवर गेला 2 महिन्यासाठी. तिकडे कसं आहे, सोशल सिक्युरिटी फार जोरात आहे. तुम्ही वर्षभराच्या तुमच्या लिव्ह सेव्ह करून, एक्स्ट्रा टाइम काम जे केलेलं आहे ते ओव्हर टाईम एकत्र करून 2 महिन्यासाठी लग्नासाठी निघून गेला. आणि मला मात्र त्याची डेस्क मिळाली आणि मला प्लांट मॅनेजरबरोबर बोलायला मिळालं, मला एक चांगलं तंत्रज्ञान शिकायला मिळालं आणि मी त्यांच्या फ्रायडे क्लबमध्ये पण मिक्स झालो. म्हणजे फ्रायडेला सकाळी 9-10 वाजता काही कामं उरकून ते सकाळी 6ला सुरू करतात काम. 10ला मग ते वाईस वोस्ट, त्यांचं स्नॅक्स तिथलं लोकल, बियर, आणि त्याच्याबरोबर सगळी जनता जमणार. कुणाचा तरी वाढदिवस मागच्या आठवड्यात, कुणाचं तरी लग्न झालेलं. त्या फ्रायडे क्लबमध्ये गेल्यानंतर मात्र मला अस्खलित जर्मन यायला लागली. कोणती जर्मन बियर आवडली? व्हीट बियर आहे, त्याच्यानंतर बऱ्याचशा आणखी क्लिअर बियर आहे, त्या आवडतात. आणि बवेरियनमध्ये कसं आहे ना, व्हीट बियर आणि व्हाईट सॉसेज आणि व्हाईट बियर ही फार फेमस आहे. पाण्यासारखी आणि पर्सेंटेज पण कमी असतं. BMW मध्ये तर त्या काळामध्ये मला सांगायला इथे नक्कीच नमूद करायला आवडेल की बियर पण अलाउड होती. एक बियर प्यायला अलाउड होती कामगारांना सुद्धा, पण त्याला एक लिमिट होती. त्याच्यानंतर त्याच्या पुढे जायचं नाही. ही योजना आपल्याकडे आणू शकतो आपण. आपल्याकडे पर्सेंटेज आधी तर कमी करावं लागेल. पण BMW मधलं एक अशी आठवण सांगा की खरोखर तिथं तुम्हाला वेगळं काहीतरी शिकायला मिळालं, एकदम वेगळा काहीतरी अनुभव आला, प्रयोग समजला. प्रयोग म्हणजे काय झालं, इंटर्नशिप झाल्यानंतर त्यांनी मला मास्टर थिसिस पण दिली. मास्टर थिसिसमध्ये त्यांनी मला एक अवघड प्रोजेक्ट दिला की त्यांच्या एका डायमध्ये 500 पार्ट बनले की ते डायचा तो पार्ट बदलावा लागायचा, कारण त्याचं कोटिंग निघून जायचं. तर त्यांनी मला म्हटले की तू वेगळी कोटिंग शोधशील का. मग आता लॅबोरेटरी सेटअपपासून मलाच बनवायचं होतं. मला प्रोक्युरमेंट पण लॅबोरेटरीची करायची होती. त्याच्याच बरोबर मला वेगवेगळ्या वेंडरकडे जाऊन कोटिंग पण करून घ्यायच्या होत्या आणि त्या ॲल्युमिनियममध्ये बुडवून तिथं डायरेक्टली मशीन तर बंद पाडू शकत नाही, तर एका छोट्याशा लॅब सेटअपमध्ये त्याला ॲल्युमिनियमच्या मेल्टमध्ये फिरवायचं होतं. तर मला एक डेझिग्नेटेड एरिया दिला गेला कानाकोपऱ्यामध्ये, तिथं कुणीच नसायचं. त्यामुळे शांतपणे मी ते प्रयोग करायचो. हा अनुभव जो आहे ना, राईट फ्रॉम RFQ म्हणजे रिक्वेस्ट फॉर कोटेशन, निगोशिएशन, फायनलायझेशन ऑफ वेंडर, त्यानंतर प्रयोग स्वतःच करणं, स्वतःच ॲप्रॉन घालून, ग्लोव्ज घालून त्या मेल्ट बरोबर खेळणं आणि पुन्हा ते सगळे सॅम्पल घेऊन म्युनिकच्या लॅबमध्ये जाऊन त्याला मायक्रोस्कोपच्या ACM, ज्याला आपण स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणतो, त्याचं सगळं ॲनालिसिस करणं आणि त्याचं रिपोर्ट बनवणं. यामधला जो होलिस्टिक अनुभव होता ना, त्याच्यामधनं मी एंटरप्रेनर म्हणून पण घडलो. ती सगळी पायाभरणी त्या ठिकाणी सगळी. आणि मला याच्यामध्ये माझ्या त्या सुपरवायझरला क्रेडिट द्यावं वाटेल. तो ऑस्ट्रियावरनं येतो, रोमन झिटे म्हणून. त्यांनी खूप मला मदत केली
मला भाषा येत नव्हती. काही ठिकाणी मला लोक हसायचे, हा इंडियनला काय घेऊन फिरतो. त्यावेळी काय होतं ना की योगेशजी, आज तरी आपली 10 लाख विद्यार्थी आणि मुलं त्या जर्मनीमध्ये आहेत. आम्ही जेव्हा होतो ना तर फार कमी मुलं होती. 20 वर्षापूर्वीची गोष्ट 20 वर्षापूर्वीची गोष्ट. त्यांना आणखी पण आपण एलियन सारखे वाटायचो. अच्छा. आणि ग्रामीण भागात म्हणल्यानंतर तर फारच औषधाला पण इंडियन मिळायचा नाही. ओके. आता चित्र बऱ्यापैकी आता चित्र वेगळं आहे. मग हाच प्रवास तुम्ही म्हणजे स्वतः धक्के घेत आयुष्याला धक्के स्वतः देत मग जे BMW मधनं पुन्हा भारतात यायचं हे का ठरवलं? BMW नंतर मी माहलेमध्ये गेलो. तिथे 5 वर्ष राहिलो. अच्छा, तिथे 5 वर्ष काढली. 5 वर्ष राहिलो. ते काय महाले काय आहे ते? माहले तसं साऊंड होईल मराठी नाव, पण MAHLE त्याला माल म्हणतात. बरं. इट्स अ पिस्टन मेकिंग कंपनी. म्हणजे जगभरातल्या कुठल्याही कमर्शियल पॅसेंजर ह्या व्हेकलमध्ये, मरीनमध्ये सुद्धा, म्हणजे जहाजांमध्ये सुद्धा जे पिस्टन आहेत ते जगातले सर्वात जास्त पिस्टन बनवणारी अग्रगण कंपनी आहे माहले म्हणून. स्टुटगार्डमध्ये, बरं. म्हणजे जिथे बाडन वुर्टंबर्गमध्ये ती कॅपिटल आहे स्टुटगार्ड, तिथे त्यांचा बेस आहे. त्या कंपनीमध्ये 5 वर्ष काम केलं. प्रोसेस डेव्हलपमेंटमध्ये इंजिनियर म्हणून लागलो. प्रोजेक्ट मॅनेजरपर्यंत पोहोचलो. जवळपास 10-20 कोटीचे मोठे मोठे प्रोजेक्ट माझ्यापर्यंत आले. काही नवीन प्रोसेसेस डेव्हलप करायच्या आणि त्या इटली, पोलंड अशा त्यांच्या सिरियल प्रोडक्शन प्लांटमध्ये इम्प्लिमेंट करायच्या. त्यामुळे क्रॉस कल्चरल एक्सपिरियन्स पण आला. जर्मन कल्चर पण ते शिकलं होतं, पण पोलंड देश कसा आहे, इटालियन लोक कसे काम करतात याचा पण अनुभव मला आला. आणि त्यानंतर मी हळूहळू ठरवलं की मला माझ्या देशामध्ये जाऊन काहीतरी करायचं. आणि तिथे मी नोकरी सोडली. एक सगळ्यात मला म्हणजे थोडंसं बेसिक प्रश्न वाटेल. आता एवढे मेटल्स आहेत, एवढे धातू आहेत, मग तुमचा जीव, तुमचं प्रेम हे ॲल्युमिनियमवरतीच का? मी जसं सांगितलं, मी जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतो त्यावेळी मला ॲल्युमिनियमचं महत्त्व कळालं. ॲल्युमिनियम हे हलकं आहे, लाईट वेट आहे, करोजन होत नाही, गंज चढत नाही. तुमच्या कुठल्याही वाहनामध्ये फ्युएल कन्झम्पशन कमी होणार हलका असल्यामुळे. तुमच्या जसं मोबिलिटीमध्ये ट्रेनमध्ये जर बसवलं तर रुळांची घसरण कमी होणार, त्याचं मेंटेनन्स कमी लागणार. आणि त्याचबरोबर याला काही देशांनी स्ट्रॅटेजिक मेटल, ग्रीन मेटल, डिफेन्स मेटल, फ्युचर मेटल असं 1980-90च्या काळामध्ये म्हणलेलं आहे. याच्यावर एक सुंदर लेख आणि एक डॉक्युमेंट डॉक्टर VK सारस्वत, जे DRDOचे चेअरमन होते आणि आता नीती आयोगमध्ये सदस्य म्हणून काम करतात, त्यांनी एक सुंदर त्याच्यावर डॉक्युमेंट लिहिलेलं आहे की आपल्या भारतामध्ये सुद्धा हे मेटल आलं पाहिजे. आणि त्यांनाच फॉलो करत त्या लेखामध्ये पण लिहिलेलं आहे. आणि जगाचं स्टॅटिस्टिक असं सांगतं की भारताचं कन्झम्पशन हे 2.7 ते 2.8 kg पर कॅपिटा आहे, जेव्हा की जगाचं सरासरी 11 किलो आहे. आणि जर्मनी सारखा देश 32 kg वापरतो. आपण 3 kg पण नाही, 2.8 2.9 आहेत, ते 30 kg 32 kg वापरतात. म्हणजे ते 10 पटीने पुढे आहेत. तर याचं हे जे गॅप आहे ना, हा मला कुठेतरी वाटतं की पुढच्या काही काळामध्ये 2.8, 3.6, 4, 11 पर्यंत जाईल ते. हा मला टेक्नॉलॉजिकल गॅप दिसल्यामुळे मी ॲल्युमिनियमचं. पण आता अनेक जण म्हणतात की लिथियम आहे, आता जे रेअर मेटल्स आहेत त्याच्याकडे जास्त ओढ आहे, किंवा बाकी चिप्समध्ये वगैरे लागतात ते फार महत्त्वाचे आहेत असं म्हटलं जातं. तर हे त्याच्यामध्ये काय तथ्य आहे आणि त्याची काय वस्तुस्थिती आहे? त्याची वस्तुस्थिती जी आहे ती मटेरियल सायंटिस्टची आहे. मी मेटलर्जिस्ट आहे, मी प्रोसेसवाला माणूस आहे. आणि मेटलर्जीमध्ये पण माझं जे स्टडी मेजर होतं ते प्रोसेस टेक्नॉलॉजी आणि फाउंड्री टेक्नॉलॉजी होतं. पण नक्कीच लिथियम असेल, सेमीकंडक्टरमध्ये लागणारी प्रिशियस धातू असतील, म्हणजे ज्याला मौल्यवान धातू आपण म्हणतो, ज्याच्यावर आता पॉलिसीमध्ये आणि बजेटमध्ये पण दिलं गेलं की हे 4 राज्य, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आपल्याला त्याचा बेस बनवायचा आहे. तर हे जी मौल्यवान धातू आहेत त्यांची तर गरज लागणारच आहे, पण ते एक वेगळ्या प्रमाणावर आहे. लिथियम आणि ॲल्युमिनियमचा काहीही संबंध नाही. लिथियम हे तुमच्या बॅटरीसाठी लागतं, ॲल्युमिनियम हे तुमच्या ऑटोमोटिव्ह कारसाठी लागतं, ॲल्युमिनियम हे तुमच्या एनर्जीसाठी लागतं, रेल्वेसाठी लागतं. असं वेगवेगळे त्याचे उपयोग आहेत. EVमुळे ॲल्युमिनियमला मागणी वाढेल? नक्कीच. ॲल्युमिनियम मी परत सांगेल की हलका असल्यामुळे तुमचं कन्झम्पशन कमी होईल. आज सगळ्या जगाचं लक्ष चाललंय की हलकी वाहनं बनवायची आहेत, त्यामुळे मला फ्युएल कन्झम्पशन कमी लागेल, माझा वेग वाढेल. जेवढं मी हलका तेवढा ते फास्ट पळेल. त्यामुळे EVमध्ये
जी काही ई व्हीची बॅटरी होल्डर असतील, त्यानंतर चॅसिस असेल, हे ॲल्युमिनियममध्ये. आता तुम्ही बघा, इलॉन मस्कनीच म्हणतोय की सर्व मी ॲल्युमिनियममध्ये बनवतोय. त्याच्या एवढं तर इलॉन मस्क एवढं तर संशोधन आणि आविष्कार कुणी केला नसेल. तो मेटलर्जिस्टला असं मोकळं सोडून देतो आणि जा आणि फिरा आणि त्या लॅबमध्ये जाऊन मला काहीतरी नवीन आविष्कार करून आणा. ओके, इतकं आहे. पुन्हा तुमच्या प्रवासाकडे या निमित्तानं लोकांना जरा कळेल, सायन्स आहे थोडंसं आपल्याला हो. जाता जाता लोकांना काही सांगता येऊ शकेल. एक आणखीन याच्यामधली जो इंटरेस्टिंग गोष्ट तुमच्या मला याच्यातली वाटली, तुम्ही खेड शिवापूरला पण फॅक्टरी चालू केली. हो. आणि सुरुवातीला त्या फॅक्टरीमध्ये तुम्ही काय जर्मनीमधनं परत आल्यानंतर त्या फॅक्टरीमध्ये तुम्हाला काय करायचं होतं आणि काय केलं तुम्ही? कसं आहे की मला जर्मनीमधनं येत असतानाच बाळकडू घेतलं. मी त्याला लर्निंग अनलर्निंग म्हणतो. माझ्याकडे मास्टर्स डिग्री होती, 8 वर्षाचा 10 वर्षाचा अनुभव होता. BMW सारख्या कंपनीमध्ये काम करून मी एखादा जनरल मॅनेजर, CEO लेवलपर्यंत गेलो असतो. बाय ज्याचा विचारतो मी तुम्हाला सांगायचंच आहे, किती पगार होता BMW मध्ये तुम्हाला? BMW मध्ये एक साधारणतः 35-40 लाख रुपये वर्षाला असा पगार होता त्यावेळेस. आणि असं काही नाही की आज तर बघा तुम्ही भारतामध्ये आणि जर्मनीमध्ये खूप तफावत राहिली नाही. सेविंग फारच कमी होते, कारण तुमचं घर महाग असतं, घरालाच 1-1.5 लाख रुपये खर्च होतात. त्यामुळे सेविंग 50-70 हजार रुपयेच व्हायची. पगार जरी म्हणजे त्याच्या करन्सीमध्ये युरोमध्ये जरी तेवढा मिळत असला तरी सुद्धा आजही तशीच परिस्थिती आहे. नक्कीच आता इमोबिलियन म्हणतात जर्मनमध्ये त्याला, रिअल इस्टेट खूप महाग झालेली आहे. बरोबर. तर आपण तिथे येऊया परत की खेड शिवापूरला येण्याच्या आधी लर्निंग अनलर्निंग पूर्णपणे इंजिनियरचा कोट उतरून कामगार म्हणून काम करायला लागलो. 9 महिने मोल्डिंग, कोर मेकिंग, ढाचे बनवणे, साचे बनवणे, त्यानंतर ॲल्युमिनियम वितळवणे, ॲल्युमिनियम ओतणे, ॲल्युमिनियम ओतल्यानंतर त्याला काढणे, त्याची कटिंग करणे, ग्राइंडिंग करणे, त्याला इन्स्पेक्ट करणे आणि त्याला डिस्पॅच करणे, फोर्कलिफ्ट चालवणे, ही सगळी कामं 9 महिने केली. काही ठिकाणी तर छोटा हत्ती ट्रक असा चालवून जर्मनीमध्ये डिलिव्हरी पण केले. बरं. आणि हे सगळा अनुभव घेऊन छोटे खाणी एक 50-60 लाख रुपये सेव्हिंग जी केली होती, एक रेंटवर 7,000 स्क्वेअर फीट जागा घेऊन तिथे हा उद्योग सुरू केला. ज्या कंपनीमध्ये कामगार म्हणून काम केलं त्याच कंपनीने मला मॅन्डेट दिलं होतं की तू इंडियामध्ये स्वस्तामध्ये माल बनव आणि आम्हाला 10% मार्जिन ठेवून आम्ही पुढे तो माल विकू जर्मनीमध्ये आणि आमच्या कस्टमरला पण तसं सांगू. आणि तो उत्तम प्रकारचा माल बनायला लागला. 1-1.5 वर्षामध्ये पहिल्या 2 महिन्यामध्येच चांगला माल बनायला लागला. 1-1.5 वर्ष सप्लाय केला. मग मात्र माझ्याकडे मोठे मोठे कस्टमर, सिमेन्स, DF, पकार ट्रक अशी लोक यायला लागली आणि त्यांनी मला विचारलं, 10 कामगार आणि तुम्ही याच्यामध्ये तुम्ही टेक्नोक्रॅट आहात, तुम्हाला तंत्रज्ञान येतं, तुम्ही अव्वल दर्जाचं जर्मन प्रोडक्ट भारतीयांच्या हाताने बनवून घेताय, पण तुम्ही सोडलं तर कोण आहे ह्या कंपनीमध्ये? सप्लाय चेन नाही आहे, क्वालिटी नाही आहे, कच्चा माल बनवतायत, हीट ट्रीटमेंट दुसरीकडे करतायत, पेंटिंग कुठंतरी करतायत, मशिनिंग. मग सप्लाय चेन विखुरलेलं असल्यामुळं जेवढा सप्लाय चेन विखुरलेलं तेवढ्या अडचणी आणि काहीतरी फेल्युअरमध्ये टाकतात आणि कोणीही दुसऱ्याला म्हणतं की त्याच्यामुळे झालं, मागच्यामुळे झालं. मग मला लक्षात आलं भक्कम आपल्याला कोणीतरी चांगला एक इन्व्हेस्टर लागेल आणि 2015 मध्ये तो प्रवास सुरू केला. तौराल. हा, 2000. काय तौरालचा अर्थ काय? हे तौरस हे झोडियाक साईन आहे आणि ॲल्युमिनियम हे असं एकत्र करून तौराल झालेलं आहे. ते आमच्या टोनीचा एक आग्रह होता की तौरस त्याला फार आवडतं, ते शिंग आणि ॲग्रेशन. आणि आज मात्र त्याच ॲग्रेशननी कंपनी आणि त्याच वेगाने कंपनी भारतामध्ये नक्कीच धुमाकूळ घालते. त्याचा मला आनंद पण वाटतोय, म्हणून ते नाव योग्य ठरलं त्या काळामध्ये. तुमचा आणि डावोसचा पहिला संबंध कधी आला? डावोसला मी 2022-23 मध्ये पहिल्यांदा गेलो आणि डावोस बद्दल भरपूर ऐकलं होतं. डावोसच्या आधी पण 2015 मध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर हॅनोवर ह्या ट्रेड फेअरमध्ये मी त्यांच्याबरोबर काम केलेलं होतं. त्यामुळे त्याच्यानंतर 5-6 वर्ष मला वाटायचं डावोसला जाऊ, पण मी माझ्या कारभारामध्ये पण व्यस्त राहिलो. आणि 22-23 मधला माझा पहिला अनुभव आहे आणि मला एक जाणवलं की जगभरातली फक्त इंडस्ट्री, बिझनेस याची नाही तर स्पिरिच्युअलिटी, स्पोर्ट, पॉलिटिकल, इन्फ्लुएन्सर, इन्व्हेस्टर असं हे काय आहे की एक जगभराचं मेल्टिंग पॉट आहे.
जिथे जगभरातली सगळी हुज हू लीडर एका ठिकाणी ह्या 4 दिवसासाठी येतात. ओके. ते एक अंदाज आला आणि त्याच्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये घुसलो. नक्कीच मुख्यमंत्र्यांनी त्याचं कौतुकही यावेळी केलं. हो, काय तुम्ही म्हणाला की तुम्ही ब्रँड अँबॅसेडर जात तिथे, त्या ठिकाणी तुमच्या इतक्या ओळखी पाळखी आहे, त्या ठिकाणी तुम्ही उद्योजकांना भेट घडवून आणता, मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्राविषयी माहिती देता. तर हे नेटवर्किंग कसं जमलं तुम्हाला? हे नेटवर्किंग 2015 पासून जो प्रवास सुरू झाला आणि जी मला भाषा येते आम्ही आता तेच म्हणत होतो, जर्मन भाषा येण्याचा आणि नशिबाने डावोस ज्या भागामध्ये आहे त्या भागामध्ये स्वित्झर्लंडमध्ये सुद्धा जर्मन भाषा बोलली जाते. नाहीतर तुम्हाला माहिती असेल स्वित्झर्लंडमध्ये 3 ऑफिशियल भाषा आहेत, बरं. फ्रेंच, इटालियन आणि जर्मन. पण डावोस ज्या भागामध्ये आहे तिथे मात्र तुमचं जर्मन भाषा बोलली जात असल्यामुळे मला तो पायंडा लवकर त्या लोकांना कन्व्हिन्स करता आलं. मुख्यमंत्र्यांनी नक्कीच त्याचं तोंड भरून कौतुक केलं. मी त्यांचा आभारी आहे, महाराष्ट्राचा आभारी आहे. महाराष्ट्रासाठी काहीतरी करायचंय म्हणूनच हा भरत गीते सगळे जे काही किल्ले जिंकले होते, जे काही समाधानकारक जीवन होतं, कम्फर्टेबल जीवन होतं, ते सोडून आणि ते शिडकावून मी भारतामध्ये आलो. महाराष्ट्रासाठी मात्र 1 ट्रिलियन इकॉनॉमीसाठी आणि महाराष्ट्र हा मॅन्युफॅक्चरिंगचा हब भारतामधलं बनवण्यासाठी माझा जी धडपड आहे ती देवेंद्रजींना कुठेतरी दिसली असेल. पण अनेकांनी त्याच्यावर टीका करतात की काय डावोसला सगळ्या भारतीय कंपन्या आहेत, मुंबईतल्याच कंपन्या आहेत, लोढा बिल्डरसारखे बिल्डर जे आहे, मंत्रालयासमोर त्यांचं ऑफिस आहे, त्यांच्याबरोबर तुम्ही करार करता आणि हे दावोसमध्ये जाऊन केलं असा डंका वाजवताय. याला काय म्हणायचं? आता याला उत्तर द्यायला तर मी तर प्रशासन नाही आहे, पण मी माझी बाजू मांडू शकेल. म्हणजे योगेशजी, तुम्ही पाहिलं तर तौराल इंडिया ही जॉईंट व्हेंचर कंपनी आहे एका जर्मन कंपनी बरोबर. माझा पहिला MOU सामंजस्य करार हा भारतातच झाला. 2016च्या BKCच्या ग्राउंडवर मुंबईमध्ये मेक इन इंडियाचा इव्हेंट जे माननीय पंतप्रधानांनी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी तिथे पहिल्यांदा लॉन्च केला. त्यावेळी आम्ही म्हटलं की चाकणमध्ये आम्ही 150 कोटी इन्व्हेस्टमेंट करू आणि 200 रोजगार निर्मिती करू. त्यावेळी तर आम्ही डावोसला गेलो नव्हतो. पण माझा पार्टनर पण इथं आला नव्हता, कारण तो म्हटला की अरे तुम्ही उरकून घ्या ते. पण आम्हाला जेव्हा हा चाकणचा प्लांट उभा केला 2016 पासून 18 पर्यंत आणि तिथे उत्पादनं बनायला लागली, कोविड आला, तिथं घसरण झाली, परत आम्ही झेप घेतली आणि 2021 ते 24च्या दरम्यान असं लक्षात आलं की हा प्लांट पूर्ण कॅपॅसिटीने भरला. मग मात्र आता कुठे करायचा सामंजस्य करार केलं ना, ह्या सगळ्या परमिशन मिळणं, बाकीच्या भानगडी, ह्याला सोपं जातं थोडंसं, कारण सरकार डायरेक्टली आपल्याला आमंत्रण देत आहे. मग मात्र मला वाटलं की तो तिथून एक 200-250 किलोमीटरवरनं जर्मनीवरनं येऊ शकतो, मी इकडनं जातो. तसंही माझा 2-3 वर्षाचा डावोसचा अनुभव झालेला होता. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं, त्यांच्या जे काही उद्योग विभाग आहे त्यांनी आम्हाला तिथे या म्हणून निमंत्रण दिलं आणि त्यामुळे आम्ही डावोसला गेलो. त्याचप्रमाणे मी सांगेल की बाकीचे पण उद्योग जे आहेत, नाव न घेता सांगतो, प्रत्येक उद्योगाचा एक काहीतरी पार्टनर, टेक्नॉलॉजी पार्टनर असेल किंवा भागीदार असेल किंवा इन्व्हेस्टर असेल, हा युरोपमध्ये किंवा विदेशामध्ये आहे. मग तो अमेरिकन असला तरी सुद्धा तो डावोसला येतोच. त्यामुळे आपल्याही राज्याचं, आपल्याही देशाचं महत्त्व तिथे वाढलं पाहिजे. मला नक्कीच याच्यामध्ये सांगावं वाटेल की आज जर महाराष्ट्र पुढे चाललाय तर आपण कुठे थांबायला नको. आपण जगाच्या पाठीवर महाराष्ट्राचा जर डंका पेटवायचा असेल तर तुम्हाला डावोसला जावंच लागेल. तुम्हाला तुमची ॲडव्हर्टाइजमेंट करावंच लागेल. नाहीतर तुमचं तेलंगणा बाजूचं येऊन ते बसेस वगैरे सगळ्या बुक करून त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट करतात की इन्व्हेस्ट इन तेलंगणा, इन्व्हेस्ट इन आंध्र प्रदेश. तर महाराष्ट्रालाही करावं लागेल ना. पण म्हणता लोक पर्यटनासाठी जातात. पर्यटनासारखं मला तर कुणी दिसलं नाही. मला देवेंजी पण दिसले, सकाळी 6ला मीटिंगमध्ये काँग्रेसला जायचे, त्याच्यानंतर दिवसभर महाराष्ट्र पवेलियनमध्ये राहायचे, त्याच्यानंतर संध्याकाळी माझ्या पण निमंत्रणाला एक मान देऊन त्यांनी माझ्या एका डावोस डायलॉगला, ज्याला मी नाव दिलं होतं मेड इन इंडिया फॉर द वर्ल्ड, याच्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरच्या एका संवादासाठी ते माझ्याकडे रात्री 7:30ला आले होते. तो 7:30चा 8 पर्यंत प्रोग्राम चालला. त्याच्यानंतर ते टाटा हाऊसमध्ये गेले. त्याच्यानंतर माननीय रेल्वे मंत्री आणि IB मिनिस्टर अश्विनी वैष्णव हे आलेले होते. त्यांच्यावर प्रेस कॉन्फरन्स होती. त्यांना रात्रीच्या 11 पर्यंत झोपायला वेळ मिळत नव्हता. मग त्याच्यामध्ये पर्यटन कुठं झालं? बरं, बर्फ बाहेर,
पर्यटन करायचं असेल तर 4 लेयर घालून जायचंय आणि ती थंडी, नाक लाल आणि पायाचा भाग एवढा असा थंडीने असा हे व्याकुळ होऊन जातो. असं पर्यटन वगैरे मला तर कुठं दिसलं नाही. आणि ते बर्फ एवढा तयार झाल्यामुळे त्याचा आईस होतो आणि आईस झाला तर त्याच्यामध्ये पर्यटनामध्ये उड्या मारायला गेला तर घसरला तर नी वगैरे गेली कामात. जखमी माणूस जखमी होऊ शकतो. आणि झालेले आहेत भारतीय माणसाला त्याच्यामध्ये जर कळालं नाही कुठले शूज वापरायचे काय करायचे तर सटकून मग पुन्हा नंतर काहीतरी दुखापत झालेली आहे. डावोस मधली सर्वात आवडलेली तुम्हाला कोणती गोष्ट आहे? डावोस मध्ये मला सर्वात जे आवडलं ना की डावोस हे जसं मुंबई झोपत नाही ना तसं डावोस झोपत नाही. रात्री बेरात्रीपर्यंत वेगवेगळ्या डिनरवर, लंचवर, कशावर मीटिंग करून प्रत्येक माणूस आपल्याला काहीतरी आपल्या स्वतःसाठी, आपल्या कंपनीसाठी, आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी काहीतरी आणण्याचा प्रयत्न करतो. मला ही कळकळ जाणवली आणि मला ते खूप आवडलं. त्या 4 दिवसामध्ये मला पण 3-4 तासच झोप असायची. म्हणजे आपल्याला असं वाटायचं की आपण काय जास्तीत जास्त करू, कारण जगातली सर्वात मोठी लोक ट्रम्प इथं आलेले आहेत, तिकडचं इलॉन मस्क आलेला आहे, कुठला तरी मोठा उद्योजक आलेला आहे, तर आपल्याला त्याला भेटण्याची संधी मिळेल का? आपल्याला त्याच्याबरोबर 2 शब्द काहीतरी संवाद करता येईल का? ओके. पण याच्यामध्ये जे काही करार झाले, तुमच्या कराराचं आम्ही ऐकलं की तुम्ही करार केला, वर्षभरामध्ये अंमलबजावणी केली, पण बाकीच्या 29 लाख कोटी काय 30 लाख कोटी जे सांगतात, मग बाकीचे 29 लाख कोटी 90 लाख किंवा काय 99 लाख कोटी रुपयांचं पुढे काय झालं किंवा काय होतं, त्याची प्रोसेस काय असते? याची प्रोसेस ही लॉंग टर्म असते. सामंजस्य करार हा एक भावना आहे आणि तो भावना सुद्धा विकत घेऊन येणं ही सुद्धा कला आहे. ती भावना दुसऱ्या कोणीतरी राज्याने घेऊन गेले तर तेच भावना घेऊन पुन्हा त्याला रूपांतरित करतील. सामंजस्य करार हा तुम्ही एक कमिटमेंट दिलेला आहे, त्याच्यामध्ये असं कुठलंही कंपल्शन नाहीये. पण त्याबरोबर पुन्हा नंतर राज्याला परत त्यांच्याबरोबर आणखी मीटिंग घडवाव्या लागतील. तुम्हाला सांगावं लागेल की आम्ही लँड किती रेटला देतोय, आम्ही तुम्हाला इन्सेंटिव्ह काय देतोय आणि तुम्हाला आम्ही लवकरात लवकर रेड कार्पेट कसं टाकून देतोय, सिंगल विंडो क्लिअरन्स कसं देतोय, ईज ऑफ डुईंग बिझनेस कसा आम्ही वाढवतोय आमच्या महाराष्ट्रात, तरच ते येतील. नाही तर त्यांच्याकडे पर्याय असतो. आणि हा एक मी जसं म्हटलं तसं भावना आहे, हे सेंटिमेंट आहे. त्या सेंटिमेंटला माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्या कार्यक्रमात सांगितलं की 75% कन्व्हर्जन आम्ही करतोय. आता याच्यावरच आपण बोलायला लागेल. बरोबर. त्यानंतर ते गाजलं. दावोस नंतर तुम्ही स्वतः दावोसमध्ये होता, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत होता आणि थेट मुख्यमंत्री सुप्याला तुमच्या 8 फेब्रुवारीच्या कार्यक्रमाला आले. त्यांचं एक वाक्य त्या याच्यातलं फार गाजलं की सुप्यासारखी जी MIDC आहे, जी MIDC आता 5 स्टार MIDC म्हणून देखील आता परिचित आहे, त्या ठिकाणी काही गुंड लोक येतात, माथाडी येते, उद्योजकांना त्रास होतो. तर असं तुम्हाला चाकरमध्ये तुम्ही काम करता, सुप्यात काम करता, तुम्हाला वैयक्तिक असा अनुभव आला? मला अनुभव खेड शिवापूरपासूनच आला. 10 कामगारांची कंपनी असलेल्या ठिकाणी सुद्धा अडचणी होत्या. मी माझ्या त्या भाषणामध्ये पण सांगितलं की मागच्या 10 वर्षामध्ये एक विचार घेऊन आला भरत, पण त्याला परत पण पाठवण्याचा कार्यक्रम सुरू होता. की त्याला लवकरात लवकर कसं तर तिथे सुद्धा माथाडी, माझेच कामगार घ्या. 10 लोकांची कंपनी आहे, काही मोठा पण उद्योजक नाहीये. अवघड होतं. काही ठिकाणी तर धमक्या, काही ठिकाणी तर कुठे शस्त्र, म्हणजे तुम्हाला धमकी देण्यासाठी कुठंतरी असं वर करणं, मग ती तुम्हाला काहीतरी शस्त्र दाखवणं, ह्या गोष्टी पण झाल्या ना, नाही असं नाही, होतातच. पण खंबीर विचार आणि संघर्षाला आणि कष्टाला पर्याय नाही आहे. मला असं वाटतं तुम्हाला तुमचं जे परसिव्हरन्स म्हणतो ना आपण, तुम्हाला जी जिद्द पाहिजे तुमच्याकडे, ती जिद्द माझ्याकडे होती. मला असं वाटतं की ते माझ्यासाठी 10% छोटंसं हे होतं, ते मी कसं सावरायचं ते सावरलं. भरत गीते म्हणून ते तुम्ही सावरले. भरत गीते कुठे ब्रँड होता? भरत गीते ब्रँड अँबॅसिडर तर देवेंद्रजींनी आत्ता केला, 2025-26 मध्ये केला, 26 मध्ये. ते आम्हाला त्याच्या प्रश्नाकडे यायचे, पण त्याच्या आधी मग इतर उद्योजक काय करतात? इतर उद्योजकांना हा सामना करायचा असेल तर ते असं सहन करतात? मला असं वाटतं काही प्रमाणामध्ये सहन करतात, काही प्रमाणामध्ये इंडस्ट्रीच्या सुद्धा असोसिएशन आहेत. तुम्ही जर्मन कंपनी असाल तर कॉन्सुलेट जनरल तुमच्या मदतीला येतो. त्या
डिप्लोमॅट येतो अच्छा, त्या लेवलपर्यंत जातं सगळं कमिशनर प्रकरण ऑफ पोलीसकडे घेऊन जातो. ओके. आहेत ना तरतुदी आहेत. मैत्रीसारखं मित्रसारखं पोर्टल आहे. मध्यंतरी मैत्री म्हणून पण एक पोर्टल काढलं होतं ज्याच्यावर तुम्ही रजिस्टर करू शकता. आणि DIC वगैरे डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर जे आहेत ते पण काही प्रमाणामध्ये तुम्हाला मदत करू पण शकतात. जेव्हा मुख्यमंत्री एखाद्या व्यासपीठावरनं बोलतात, तुमच्या कार्यक्रमात व्यासपीठावरून त्यांनी हा विषय काढला, याचा अर्थ तो गंभीर आहे असं तुम्हाला वाटत नाही? गंभीर नक्कीच असेल आणि मला पण त्याच्यामध्ये काहीतरी गोष्टी मला पण जाणवल्या आणि तुमचा मुख्यमंत्र्यांनी सुप्यातला अनुभव कसा होता? सुप्यातला अनुभव जो होता तो मी म्हणेल की असा मिक्स होता. काय सांगता? कधी असं वाटायचं, कधी शांत वाटायचं, कधी काहीतरी व्हायचं. त्यांची नावं तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितली का? कोण त्रास नाही असं नावं वगैरे काय त्यांना माहितीच आहेत. राजकारणामध्ये आहेत, पुन्हा नंतर प्रशासनामध्ये आहेत आणि स्थानिक लोकांना काय आता नावं कशी द्यायची हो. नावं काहीतरी कुठेतरी कुठल्या तरी वेगवेगळ्या पद्धतीने येतात. ती कुठेतरी शामराव रामराव म्हणून येतात, त्याला नावं नसतात. त्यांच्या मागे कोण असतं हे उद्योगाला उद्योग करायचा का त्याच्या नावाच्या मागे कोण आहे ते शोधायचं. आकाश शोधायचा त्याचा. पण या मुख्यमंत्र्यांच्या या गोष्टीनंतर त्या आकांनावरती काय प्रतिबंध बसला की नाही तुम्हाला? नंतरचं तुमचं रिडिंग मला असं वाटतं नक्कीच बसला. म्हणजे आता शांततेमध्ये बरेचसे लोक येतात, विचारतात की साहेब प्रोसिजर काय आहे. प्रोसिजर प्रमाणे कामं होतील असं वाटते. मुख्यमंत्र्यांनी तुमचा उल्लेख ब्रँड अँबॅसिडर केला त्या भाषणामध्ये. ते मी पूर्ण भाषण ऐकलं सुप्यामध्ये तुमच्या कार्यक्रमाचं, की तुमचे सगळा प्रवास त्यांनी सांगितला, की तुम्ही कशा प्रकारे दाओसमध्ये मदत केली किंवा पुढाकार घेतला, इनिशिएटिव्ह घेतला. आणि या सगळ्यामागे असं वाटतं की बाबा त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. तर तुम्हाला ते जाणवलं का? ती काय त्या व्हायब्रेशन्स काय तुम्हाला जाणवलं का? काही काय त्यांच्या डोक्यामध्ये काय असावं? काय असावं म्हणजे असं वाटतं की नाही आता भरत गीते आहेत, बीडचे आहेत, बीडच्या माणसाला, सांगलीच्या कोल्हापूरच्या माणसाला उद्योजक वाढला, पैसा आला, तर असं वाटतं राजकारणामध्ये जावं असं वाटतं. तर तसे काही संकेत देवेंद्रजींनी तुम्हाला काही दिलेले आहेत का? मला असं वाटतं की देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली एक खूप महाराष्ट्रासाठी उद्योग क्षेत्रातला दूरदृष्टी असलेला नेता आणि महाराष्ट्रात किंबहुना भारतामध्ये गुंतवणूक आणणारा धडपडा असा नेतृत्व हे मी 2015 मध्ये पाहिलं. आणि मला असं वाटलं की यांच्या सावलीमध्ये आपण काहीतरी काम केलं पाहिजे. अवघ्या 4च महिन्याचे मुख्यमंत्री होते, 4-6 महिन्याचे असतील. एप्रिल 2015 मध्ये जे काही हॅनोवरचं ट्रेड फेअर होतं तिथे त्यांची जी धडपड पाहिली ना, तीच धडपड मी आता 2026च्या डावोसमध्ये पाहिली. 12, 14, 16 तास काम करायचं आणि विमानातनं उतरल्याबरोबर लगेच डायसवर चढायचं. तिथल्या लोकांना इंग्लिश ते चांगली बोलतात, लोकांना पल्स जाणतात, ते स्वतःसुद्धा डोमेनमध्ये फार हुशार आहेत की कसं बोलायचं आणि काय करायचं. त्यामुळे काय आहे ना, त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं आणि त्याची शाबासकी मागच्या एक 12 वर्षाची त्यांनी या कार्यक्रमामध्ये मला असं वाटतं मी धन्य झालो. म्हणून मला असं राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक असं कुठलंही काम पुढच्या काही काळामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांनी दिलेल्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे, आदेशाप्रमाणे मी नक्कीच करेल. त्यांनी जर उद्या म्हटले उद्योगामध्ये मला कुठेतरी एखादी धोरणात्मक गरज आहे, मला पॉलिसी मेकिंगमध्ये गरज आहे, उद्या जर ते म्हटले तुम्हाला आम्ही डावोसमध्ये आणि इकडे आमच्याबरोबर तुम्ही परत या, आणि किंबहुना तुम्ही जसं म्हटलात की राजकारणामध्ये सुद्धा त्यांनी कुठेतरी मला सांगितलं की तुम्हाला काम करण्याची इच्छा आहे का, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम मी नक्कीच करेल. ओके. पण असं वाटत नाही का आपण समजा राजकारणामध्ये गेलो तर या उद्योगाकडे आपलं दुर्लक्ष होऊ शकेल? होऊ शकतं ना, नक्कीच होऊ शकतं. पण मी कधीही जेव्हा G&B मेटल कास्टिंग छोटीशी खेड शिवापूरमध्ये कंपनी काढली, तवराल चाकणमध्ये आणलं, चाकणमधनं सुप्यापर्यंत नेलं, तर मी सिस्टीम पण बनवत असतो. आणि राजकारणात गेलो काय आणि अचानक कुठेतरी गायब झालो काय असं पण होऊ शकतं. आजच्या घटकेला तर दुर्घटना आणि अशा होत आहेत. मी असा विचार करणारा आहे की उद्योग उभारण्याच्या आधी त्याचं एक्झिट पण मी समजतो की जरी भरत गीते नसला तरी उद्योग चालला पाहिजे. आणि मला असं वाटतं की एक तवराल इंडियाच्या माध्यमातून 2000, 5000, 10,000 डायरेक्ट इनडायरेक्ट
हृदयांना स्पर्श करू शकला, हा परत भारतामध्ये येऊन काहीतरी औद्योगिक विकास करू शकला, तर देवेंजींच्या नेतृत्वाखाली जर प्रशासनामध्ये, शासनामध्ये, कुठल्या तरी एखाद्या चांगल्या धोरणात्मक ह्याच्यामध्ये आणखी 10 लोकांच्या हृदयाला स्पर्श करू शकला तर का नाही. बरं. आणि ही सिस्टीम तर चालणारच आहे. ही सिस्टीम मी असो किंवा नसो, आता पुढच्या काही काळामध्ये तौराल इंडिया आता थांबणार नाही. ओके. याच्यामध्ये मग तुमची जी इच्छा आहे ती इच्छा देवेंद्रजींकडे तुम्ही व्यक्त केली की नाही? अशी इच्छा मी कधीच देवेंद्रजींकडे कुठलीही व्यक्त केली नाही आणि मला त्याच्यामध्ये ते योग्यही वाटत नाही. देवेंद्रजींचं नेतृत्व हे खूप लांबच्या पल्ल्याचा विचार करणार आहे. देवेंद्रजींचा माझा जो अनुभव आहे ते पुढच्या 10 वर्ष 20 वर्षाचं व्हिजन ठेवून चालतात आणि त्यांच्याकडे काही मागण्याची गरज नाही. त्यांची दूरदृष्टी मला त्या सुप्याच्या कार्यक्रमामध्ये दिसूनच आली. दूरदृष्टी का कृपादृष्टी काय म्हणायचं? नाही, कृपादृष्टी कशी म्हणता येईल? कृपादृष्टी मला असं वाटतं की माझ्या मेहनतीचं ते फळ आहे आणि शेवटी देवेंजींचं ते खूप दानशूर व्यक्तिमत्व आहे. त्यांचं उदारमत्वी व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांनी एवढी प्रशंसा केली आणि त्यांनी स्वतःहूनच माझा प्रवास सांगितला. मी त्यांना 2015 मध्ये पहिल्यांदा भेटलो, म्हणजे 11 वर्षाचा माझा आणि त्यांचा जो संबंध आहे. आणि त्याबरोबर त्यांनी सांगितलं की डोमेन, टेक्नॉलॉजीचं नॉलेज, फायनान्शियल प्लॅनिंग त्यांना कळते. म्हणजे त्यांचा अभ्यास असेल ना माझ्यावर, त्यालाच दूरदृष्टी म्हणायचं. आपण रॅपिड फायर आता याच्यामध्ये घेऊ. ट्रॅफिक जाम चाकणचं जास्त आहे की सुप्याचं? चाकणचं. तुमचे एवढे देवेंद्र फडणवीसांशी संबंध आहे, तर ते कधी चाकणची ट्रॅफिक दूर होणार? मी मध्यंतरी हा मुद्दा उचलला होता. त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्था इन्व्हॉल्व आहेत. PMRDA, पुन्हा नंतर तुमचं PWD, त्यानंतर जिल्हा परिषद, ह्या सगळ्यांचं एकत्रित करून त्याला हे करावं लागेल. MSRDC पण आहे त्यामध्ये. तर काही प्रमाणामध्ये काही गोष्टी बदलल्यात, पण पावसाळ्यात खूपच अडचण येते. काय होतं, खड्डे मोठे होतात. तुमची इन्व्हेस्टर काय बोलतात का याच्यावर? 100% बोलतात ना. त्याच्यामध्ये ते असं लोकांना जर 2-2 तास आणि 2.5 तास लागत असतील तर ते अक्षरशः माणसाची जळजळ होती हो. माणसाचा तो सुद्धा जीव असा घातापाताला येतो तिकडच्या माणसाचा सुद्धा. तुम्ही तुमच्या सुप्याच्या उद्घाटनाच्या भाषणात म्हणाले की तेव्हाचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पण चांगलं सहकार्य केलं. सुभाष देसाई की उदय सामंत, चांगलं सहकार्य कोणाचं मिळालं? असा प्रश्न नाही, सर्वांचं सहकार्य असतंच. नाही, तुम्ही पॉलिटिकल उत्तर देऊ नका तुम्ही. माझा अनुभव जो होता तो उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याबरोबर पण तेवढाच होता आणि उदय सामंत यांच्याबरोबर पण. दोन्ही वेळा 2 वेगवेगळे प्रोजेक्ट केले. पण त्या काळामध्ये जिथे मी आलो होतो त्यामुळे तो उल्लेख झाला गेला आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये त्यांचं नाव घेण्यात आलं. आणि मग ते उगीच आपलं कसं आहे, एक लाईटर नोट किंवा आपण त्याला म्हणतो ना मजाकमध्ये त्यांनी मला म्हटलं की त्या विद्यापीठाला पण कळवा की मी पण आहे. सर्वात चांगलं धडा, लेसन असा शब्द म्हणतो, COP मध्ये मिळाला का BMW मध्ये शिकायला मिळाला? मी नक्कीच BMW मध्ये मिळाला म्हणेल, कारण माझं जे आजचं करिअर आहे ते प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे. त्यामुळे COP मध्ये शिक्षण मिळालं, पण धडा खरा जो आहे तो BMW मध्ये पण मिळाला. उदय सामंतने असं काय म्हणलं की तुम्हाला COP मध्ये घ्यायला लोक विरोध करत होते? काय किस्सा नक्की COP चा तो? COP हे एक आध्यात्मिक भूमी आहे माझ्यासाठी. मी जसं सुरुवात ज्या आपल्या चर्चेची झाली, मी म्हणलं मी COP नावावर पुण्याला आलो, मेटलर्जीच्या नावावर नाही आलो. त्यामुळे आपल्या अल्मा माटरला, आपल्या विद्यापीठाला, आपल्या संस्थेला काहीतरी वापस द्यायचं आहे म्हणून माझी धडपड 2014ला भारतात आल्यापासून होती. पण ती काही कारणांमुळे मला तिथपर्यंत पोहोचू दिलं गेलं नाही. पण आज मी राज्यपाल नियुक्त सदस्य आहे. त्याचबरोबर मी माजी विद्यार्थी संघटनेचा 5 वर्ष झालं निवडून आलेला 2 वेळा हा अध्यक्ष आहे. आणि आज मी काही ना काहीतरी माझ्या विद्यापीठासाठी, काहीतरी COP साठी देतो, ह्याचा आनंद आहे. ओके. तुम्ही चाकणला आहात, सुप्याला आहात, परळीला केव्हा जाणार? परळीला 3ऱ्या टप्प्यामध्ये जाणार. चाकण पहिला, 2रा टप्पा सुपा. आणि मी नेहमीच म्हणत असतो, प्रगतीचे वारे हे पश्चिमेकडनं पूर्वेकडे वाहतात. आता पूर्वेचा विकास जो आहे नगरपर्यंत गेलोय, आणखी पूर्वेकडे जायचंय, परळीपर्यंत.
जर्मनीमध्ये इतके दिवस होता, जर्मन उद्योग क्षेत्रातली एकदम आवडता असा प्रयोग, घटना किंवा त्यांची शिस्तबद्दलचं किंवा त्यांची सवय, एखादी आवडती सवय आणि नावडती सवय तुम्हाला ते जर्मन लोकांचं नाही आवडली? नावडती सवय असं मी म्हणेल की भाषा येत नसल्यामुळे बऱ्याचशा वेळा गैरसमज होतात की लोक हे फार श्रूड आहेत, रूढ आहेत, खूप जास्त म्हणजे असं थोडंसं स्वतःचा हातचा ठेवून राखीव राहतात, रिझर्वड राहतात जर्मन लोक. हां, जर्मन लोक. पण त्यांना ती भाषा येत नसल्यामुळे तुम्हाला तसं वाटतं. यामुळे त्यांचं परसेप्शन जगापुढे असं आहे की खूप जास्त अवघड लोक आहेत, उद्धट लोक आहेत. उद्धट लोक आहेत. पण मला तो अनुभव नाही आला, मला भाषा येत होती. मला असं वाटतं की तुम्ही त्यांची कार्यपद्धती, त्यांचं संस्कार, त्यांचे कल्चर जर शिकून घेतलं तर काही एवढा प्रॉब्लेम नाही. चांगली काय गोष्ट वाटली तर ती म्हणजे शिस्त, नियोजन. एकदम काट्यावर मोजता येईल असं एकदम व्यवस्थित वेळेवरच ती बस किंवा ट्रेन निघेल. कारण आत्ता मात्र ते होईना, मागच्या काही दिवसांपासून रोज कंप्लेन आहेत की बाबा ट्रेन वेळेवर नाही नाही. मला माहीत नाही आता काय झालंय, पण माझ्या काळामध्ये आम्ही ते कसा घड्याळीचा काटा लावून बसायचो की बरोबर सेकंदाला येते का एवढ्या, आणि यायची. ओके. त्याचबरोबर शिस्त जेव्हा म्हणतो ना, तेव्हा त्या कामगारांची सुद्धा शिस्त एवढी आहे ना, 6ला जर प्लांट सुरू होत असेल ना, तर तुम्हाला तिथे तो कामगार 5:30ला येऊन अशी चहा कॉफी पीत बसतो, म्हणजे त्याला वेळेवर 6 वाजता रुजू होता येईल आणि दुसऱ्याला त्रास होणार नाही. भारतीय कामगारांची न आवडणारी सवय कोणती तुम्हाला? कॅज्युअल अप्रोच, सुट्ट्या न सांगता घेणं. याच्यामध्ये मी म्हणेल की त्याच्यामध्ये कसं आहे ना की हा कॉलोनियल अप्रोच पण आहे. पहिल्यापासून सांगितलं की साहेब सुट्टी देत नाही, त्यामुळे न सांगताच घरी बसा. तो अप्रोच मात्र आता कमी होतोय. मला असं वाटतंय की भारतीय आपली लोक सुद्धा शिस्तबद्ध होत चाललेली आहेत आणि पुढच्या काही काळामध्ये, कारण प्रत्येकाला अधिकार आहे हो, असं काही नाही की तुम्ही सांगू शकता ना मी 3 दिवसानंतर येणार नाही म्हणून, आपण काहीतरी त्याची उपाययोजना करू ना. हा अनुभव तुम्हाला पण आला सुरुवातीला? खूप जास्त, आणि घाबरून. आता मी प्रत्येकाला सांगत असतो घाबरायचं नाही आणि येस सर म्हणायचं नाही, नो सर पण म्हणायला शिका. कारण येस सर म्हटलं की काय होतं, सगळंच गोष्ट आपण करणार होऊ शकतं का, काही गोष्टी अशक्य असतात. बरोबर. भारतीय कामगारांची किंवा भारतीय उद्योग क्षेत्रातली आवडतं की जे सवय की ज्याचा तुम्हाला फायदा होतो? मला असं वाटतं की भारतीय माणूस हा फार जास्त फ्लेक्झिबल आहे. हा घड्याळीकडे बघत नाही, वेळेकडे बघत नाही, ध्येयवेडा आहे. त्याला जर स्वप्न चांगली दाखवली ना, तो निम्म्या रात्रीपर्यंत सुद्धा ते काम करत बसतो. ही फ्लेक्झिबिलिटी सगळीकडे नाही, ही जर्मनीमध्ये नाही आहे. जर्मनीमध्ये काटेच्या टोकानुसार जशी रेल्वे येते त्याचप्रमाणे सुट्टी पण होते, त्याच्यानंतर कुणी थांबत नाही. उद्योग की राजकारण? समाजकारण. अरे भरत गीते आपला मोकळा वेळ कसा घालवतात? शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्याच्यामुळे असं काहीतरी ग्रामीण भागामध्ये जाणं, प्रवास करणं, कुठेतरी शेतीमध्ये थोडंसं थांबणं, हुरडा खाणं, त्याचबरोबर घरामध्ये सुद्धा थोडंसं एक किचन गार्डन ज्याला म्हणतो, टोमॅटो, पुन्हा नंतर वेगवेगळ्या भाज्या लावणं, हा मला फार छंद आहे. आणि माझ्या वडिलांपासून जेव्हा ती कोंब फुटायला लागतात ना बियाची, आणि त्याच्यापासून असं ते जे वृक्ष किंवा ते काही त्याच्या भाजीपाला बनायला लागतो किंवा ते काही वेल बनायला लागते, ते मला खूप प्रेरणा देऊन जातं की आपण पण कसे वाढतो, आपला पण वाढ अशीच होते. मला नेहमी जर्मनीमध्ये पण असताना काही लोक म्हणायची, मला ते नेहमी आठवतं की विकास किंवा तुमची प्रगती अशी झाली पाहिजे की मध्ये खोड पाहिजे आणि चहू बाजूनी तुम्ही पसरलेला पाहिजे, ते एका वटवृक्षासारखं. त्यामुळे ॲग्रिकल्चरमध्ये वेळ घालतो, प्रवास आवडतो, फॅमिलीबरोबर, मुलांबरोबर, बायकोबरोबर वेळ घालणे, मूवीज बघणे. पण मूवीज आम्ही अशा कधीही कुठल्याही असा फार जास्त त्याला काय म्हणतो आपण, जास्त कॉमेडी किंवा याच्यापेक्षा कुठल्या तरी एखाद्या चांगल्या विचारांवरच्या ज्या मूवी असतात ना, ते बघाव्या वाटतात. भरत गीते यांच्यासाठी पैसा काय आहे? पैसा माझ्यासाठी क्षुल्लक आहे. पैशाच्या मागे कधीच लागलो नाही, त्यामुळे पैसा माझ्या मागे राहिला. कधीही विचार केला नाही की पैसाच पाहिजे. मी एकच विचार केला की आपल्याला समाधान पाहिजे. आज सुद्धा
पैसा असं कधीच मला वाटत नाही. म्हणून तर मी आज दिलेली ही सुद्धा आभूषणं उतरून परत सुरुवात करायला तयार आहे. ओके. उद्योजक होण्यासाठी एक आवश्यक गुण? जिद्द आणि कष्ट, याला पर्याय नाही. उद्योजक फेल होण्याची 2 कारणं? खूप लवकर गडबड होणे आणि उद्योजक बनायचंच, पैसा कमवायचाच, हे अल्टिमेट एम असणे. अच्छा. जर तुम्हाला असं सांगितलं की 1,000 कोटी रुपये तुम्हाला दिलेले आहेत सरकारनं, इकडनं तिकडनं, बँकिंग फंडिंग वगैरे झालं, तर त्या 1,000 कोटी रुपयांचं पुढचं तुमचं प्लॅनिंग कसं आहे? त्याला 10,000 कोटी कसं करता येईल ह्याचं प्लॅनिंग मी बनवेल. बऱ्याचशा वेळा असं पण चूक होतं की त्याच्यानी एखादी गाडी घेणे, त्याच्यानी एखादं काहीतरी कंपनीची ॲसेट वाढवणे, हा विचार जो होतो त्याच्याऐवजी मशिनरी घेतल्या पाहिजेत, ज्या मशिनरी तुमचे 1,000चे 10,000 करतील. ओके. नवीन उद्योजकांसाठी तुमचा अनुभवाचा सल्ला काय राहील? मी म्हणेल की अनुभव हा शब्द तुम्हीच दिला आहे. अनुभव आधी घ्या. उद्योगामध्ये पडण्याची एकदम घाई करू नका. बऱ्याचशा वेळा स्टार्टअप ही कन्सेप्ट आता खूप प्रचलित झालेली आहे. इंजिनिअरिंग झालं की लगेच मला उद्योगात पडायचं, पण अनुभव घ्या. 5-10 वर्ष ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला उद्योग करायचा त्या क्षेत्राचं फ्रीमध्ये नाही, पगार घेऊन कुठल्या तरी कंपनीमध्ये त्याचा अनुभव घेत राहा आणि मग उद्योगात पडा. तर हे होते भरत गीते सर. अतिशय चांगली आणि अशी खुसखुशीत मुलाखत ही झालेली आहे. या मुलाखतीचा आनंद तुम्ही घ्या आणि ही मुलाखत फॉरवर्ड करायला, शेअर करायला, लाईक करायला आणि कॉमेंट करायला विसरू नका. पाहत राहा लेट्सअप मराठी. धन्यवाद सर. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.